ज्यांनी उंड्यासाठी आरती केलेली आहे त्यांचा मुलगा आज सांगेल तुम्हाला. आज सांगू होतं रात्री भांडण झालेलं, मम्मीने पप्पाला मारली म्हणून असं सांगत आहे. बोल, मम्मीने पप्पाला मारले रात्री. मम्मीने का पप्पाने? पप्पाने मम्मीला मारली ना. एक मिनिट पप्पा मम्मीला मारली रात्रीची. कशासाठी माहित नाही. काय बोलत होता पप्पा? सकाळी मम्मी उठलेली का? उठलेली. काय केला? शाळेत डब्बा पण दिला. आणि मग मी शाळेत गेलो, शाळेतून आलो तो उठलीच नाही. किती वाजता आला तू बाळा शाळेतून? 12:30. तेव्हा आई कुठे होती नक्की? आई कुठे होती तेव्हा नक्की, जेव्हा तू बघितलं आई उठली नाही ते? तेव्हा आई मम्मी कुठे होती? मम्मी झोपलेली. झोपलेली. कशावरून वाद वगैरे, कशावरून तुझ्या कानावरती असं कधी आलं? कशावरून वाद वगैरे व्हायचे? पप्पा सारखं मारत असत ना मम्मीला? कधी कधी. तुम्हाला तो दुसऱ्या मुलीच्या नात्यामध्ये होता, तर आमच्या मुलीला 2 वर्ष छल झालेला. तर मी बोललो कसा संबंध तुटावा नाही यासाठी मी गप्प बसलो होतो. शेवटी त्यांनी माझ्याकडे पैसे मागण्याची बाळगडी मुलगी म्हणते तुझ्या बापाकडून पैसे घेऊन जा, उंडा पैसे किती टाकले माझ्याकडे. पैसे घेऊन जाणे तुझ्या मुलीला मारून टाकेन बोलतो मी, असं डायरेक्ट मला बोलला. किती पैसे मागितले? 2 लाख रुपये. ना 2 वर्ष छल होतं माझ्या मुलीच्या. मग तुम्हाला फोटो दाखवतो वाटते माझ्या मुलीच्या ते आधार कार्ड दुसऱ्या मुलीचा फोटो लावलेले, ते तुम्हाला दाखवतो सक्सेसफुल. ते बघा बघा आता तुम्ही ऐका. फोटो लावलेले बघा तुम्ही ऐका. मला फोटो दाखवू दे. दुसऱ्या मुलीचा फोटो आधार कार्डला लागत. दुसऱ्या मुलीचा फोटो आधार कार्डला असेल लावलेला. आता जास्त दिवस पण झाले नाही, तो मुलीचा सारखा मारहाण करत आणि मुलीला छेड काढत. यापूर्वी मारहाण करत होतो तुम्ही, पोलीस स्थानकात तक्रार केली होती? नव्हती केली आम्ही. कसा संबंध तुटतो त्याच्यासाठी तक्रार केली नाही आम्ही. तुम्ही तेव्हा पोलीस तक्रार करणं पण अपेक्षित करायला पाहिजे होतं आजचा दिवस. बरोबर. आज वाद कशावरून झाले तुम्हाला कधी समजलं? काय मागणी असणार आहे? त्यांनी काय केलं, आता मुलगी एक्सपर्ट झाली त्यावेळेला त्यांनी फोन केला मला. सकाळपासून फोनच केला नाही. काय कारण सांगितलं तुम्हाला नेमकं? का तुमची मुलगी एक्सपर्ट झाली म्हणते. पण कशामुळे झाली? काय तो बोलतो हार्ट अटॅक आलेले असं बोलतो. हार्ट अटॅक आलेला नाही. हार्ट अटॅक त्यांनी मारलेली आहे मुलीला. हार्ट अटॅक आलेला नाहीये. आम्हाला पुन्हा हार्ट अटॅक आलेला नाही. आमची वाणी त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याला काय मागणी? शिक्षा झाली पाहिजे. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. आज आमची बहीण गेले, आज ती आमची बहीण आहे, उद्या दुसरी कोणची बहीण. याच्यासाठी आम्हाला माघारी हाडायचं नाही. आम्ही लढणार. तुमच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे तर हुंड्यात खेळापायी करून त्या ठिकाणी मृत्यू झालेला असेल, त्यांच्याकडचं म्हणणं आहे. काय तुमची एकंदरीत मागणी आहे, तुमचं म्हणणं आहे यावरती? अहो काहीच नाही. सकाळी फक्त मी 10:30-11 वाजता ऑफिसला निघून आलो. तोपर्यंत व्यवस्थित होती. मला डब्बा बनवून दिला, कपडे धुत होते, सगळी कामं वगैरे उरकली, लादी पुसली आणि मला डबा दिला. डब्याची पिशवी उचलली, मी बॅग घेतली आणि ऑफिसला आलो 11 वाजता. तुमच्या माध्यमातून हुंडा मागितला जातोय, तुमच्या पत्नी आहेत, त्या वाद होत आहेत, काहीतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे असे तुमच्यावर आरोप केले जात आहेत. काय सांगाल? तसं काहीच नाही. एक आधार कार्ड आहे त्यांच्याकडे, त्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय. नेमका काय विषय? काहीच नाही, काही केलेलं नाहीये. बिनबुडाचे आरोप करतायत माझ्यावर कारण नसताना. तुमच्यामध्ये पोरं शाळेत वाद काहीच नाही झालं मॅडम, व्यवस्थित होतं. आता चाललेलं चांगलं. साधारण 2 किंवा 5 दिवसांपूर्वी काहीतरी बैठक झाली होती, तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांच्या घरच्यांना सांगितलं होतं की तुमच्या मुलीला घेऊन जा, असं सुद्धा त्यांनी मत मांडलंय. काय कारण होतं की का तुम्ही त्यांना घेऊन जायला सांगितलं? आरोप करत होते माझ्यावर, पूर्ण गावामध्ये बदनामी केली माझी. त्याच्यामुळे ही पण कोणाकडे काही बोलत होती मिसेस. त्याच्यामुळे मी त्यांना बोललो तुम्ही घेऊन जा, समजावा तिला. कायम घेऊन जा असं नाही काय बोललो मी, फक्त बोललो समजावा तिला, एक दिवस ठेवा, नीट समजावा, आणून सोडा, काय विषय नाही. काय वाटतं नेमकं मृत्यूचं कारण काय आहे? कारणच माहिती नाही मॅडम. तुम्ही ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी घरात कोण कोण होतं? कोण नाही, आई होती फक्त एकटीच. आईंशी विचारणा तर केलीच असेल ना, नेमकं काय झालं? हो. काय आई पोरं जेव्हा आली शाळेतून 12:30ला, तेव्हा काय थोड्या वेळ पोरं फ्रेश वगैरे झाली, त्यांना वाटलं झोपले म्हणून. आतमध्ये होते रूम मध्ये, ते झोपले म्हणून ते आवाज द्यायला गेले, तर उठत नाही. तेव्हा मला कॉल आला मुलांचा की मम्मी उठत नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुमचा मृत्यू आहे आणि तुमच्याकडून काही झालं त्यांचं म्हणणं. माझ्याकडून मी घरीच नव्हतो ना सर, माझ्याकडून काय होणार? आईंचं काय म्हणणं आहे? पण म्हणजे आईंनी पाहिलं काय? आता तुमच्या माध्यमातून कदाचित त्या कुटुंबियांना असं सांगितलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
असं काही झालंय का? असं इथे डॉक्टर बोलले झटका वगैरे आला असेल, पोस्टमॉर्टम वगैरे केला तर आपल्याला समजेल. रिपोर्ट मध्ये आल्यावर समजत बोलले ना, काय केलं आपल्याला नाही ना माहिती. तुमच्या माध्यमातून कधी हुंडा वगैरे असं काहीच नाही. हुंडाबळीचा काय विषयच नाही मला. आता एवढे वर्ष झाली लग्नाला, 15 वर्ष झाली, 16 वर्ष. काय झालेलं म्हणजे तुम्ही कधी तुमच्या आईला कधी माहिती पडलं की ते मृत झाले, आई- बेशूध पडल्या होत्या, आई बसलेली, किचनमध्ये होत्या, काय झालेलं? आई हॉलमध्ये बसली होती. तेव्हा मुलं जेव्हा आली तर 11 वाजता मी निघून आलो. त्यानंतर काय त्याला वाटलं काम वगैरे आरोपला पडली असेल, आराम करत असेल. एक 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 तुमचा लहान मुलगा सुद्धा म्हणाला की तुमच्याकडून मारहाण केली जाते आईला. कधी मारण केलं? काल रात्री तुम्ही मारहाण केली होती असं काल नाही. असं तुमच्या लहान मुलाचं म्हणणं आहे. काहीच मुलगा खोटं बोलतो असं वाटतं का? अहो मारण केलीच नाही. मुलं अख्खा दिवस माझ्या बरोबर होती, संध्याकाळी वगैरे. मारण करायचा काहीच विषय नाही.